आज संपूर्ण विश्वामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। रोज वर्तमानपत्रात बातम्या वाचून मन हेलावून जाते। त्यातच निर्भया किंवा कलकत्ता केस वाचल्यावर तर मन सुन्नच होते। निश्चितच महिला शक्तिशाली झाल्या आहेत, परंतु त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांना फसवून त्यांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर अत्याचार केले जातात। सांसारिक अत्याचारही मोठ्या प्रमाणात होत आहे। यामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलाही आघाडीवर आहेत। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन JCI ग्रेप सिटी नाशिक या सामाजिक संघटनेतर्फे सोनी पैठणी यांच्या सहकार्याने मिशन नारी सुरक्षा या अभियानाची आखणी करण्यात आली। यामध्ये 6 फूट बाय 4 फुटाचे भव्य पुस्तक तयार केले गेले। त्या पुस्तकावर 25,000 नाशिककर शपथ घेऊन स्वाक्षरी करणार आहे की आम्ही महिलांवर अत्याचार करणार नाही अथवा होऊ देणार नाही। या मोहिमेची सुरुवात अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, हेमल इंगळे यांची विशेष उपस्थितीत झाली। तसेच आमदार संजय शिरसाट, संभाजीनगर, नाशिक माजी महापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते, NCP जिल्हा अध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी शपथ घेऊन स्वाक्षरी केली। या पुस्तकाची हे जगातील सर्वात मोठे प्रतिज्ञा पुस्तक म्हणून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे। यामध्ये 200 पाने असून प्रत्येक पानावर 125 नागरिक स्वाक्षरी करणार आहे। याआधी हा रेकॉर्ड अहमदाबाद येथे झाला होता। तेथे 4 बाय 3 साईजचे प्रतिज्ञा पुस्तक बनवण्यात आले होते। मार्गदर्शन JCI ग्रेप सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख, JC सुनील बोरसे, आयोजक JCI ग्रेप सिटी नाशिक अध्यक्ष अमित लोहाडे, जैन JC वीकचे चेअरमन JC रोहिणी येवले यांच्या नेतृत्वात JC योगेश तुसाने, JC विश्वनाथ शेळके, JC विनायक पाटील, JC गौरव धाकराव, JC सुनील रोकडे, JC पराग शिरापुरे, JC जयेश येवले, JC शिवदास सपकाळ, JC राशी अमित लोहाडे, JC विनया तिसगावकर, JC कृतिका मराठे यांनी मेहनत घेतली। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।